मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना चढउतारांचा असणार आहे। विशेषत आरोग्याबाबत तुम्हाला हुशार आणि सावध राहावे लागेल। या महिन्यात आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात। तुमच्या करिअरचा विचार केला तर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या करिअरमध्ये चढउतार येतील। नोकरीत बदली आणि बदलाची परिस्थिती देखील असू शकते, परंतु महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने अनुकूल असेल आणि तुम्हाला नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळतील। तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अनावश्यक संभाषण टाळले पाहिजे, कारण ही एकमेव समस्या आहे जी तुम्हाला कामावर त्रास देऊ शकते। नाहीतर तुमचे करिअर चांगले जाईल। व्यवसाय करणाऱ्या जातकांना महिन्याच्या सुरुवातीपासून व्यवसायात नवीन सौदे मिळतील आणि तुम्ही तुमच्या कामात इतके व्यस्त असाल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल। हा महिना तुम्हाला तुमच्या व्यवसायात व्यस्त ठेवेल आणि तुमच्या प्रगतीसाठी चांगला राहील। आर्थिक बाबतीत चढउतार होतील। खर्च तसाच राहील। उत्पन्नात चढउतार असतील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाचा योग्य वापर करावा लागेल। प्रेम संबंधांसाठी महिना अनुकूल आहे। तुमचे प्रेम संबंध सुरळीत चालतील आणि तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या जवळचे वाटेल। वैवाहिक संबंधात ही प्रेम वाढेल। महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या उद्भवू शकतात। सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतात, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती चांगली होईल। विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे। तुम्ही तुमच्या शिक्षणात उल्लेखनीय प्रगती अनुभवाल। कौटुंबिक जीवन मध्यम राहण्याची शक्यता आहे। तुम्ही शिक्षण किंवा कामासाठी परदेशात जाऊ शकता। उपाय: तुम्ही शनिवारी महाराज श्री दशरथ कृत नील शनी स्तोत्राचे पाठ केले पाहिजे।